आणि थेट जाऊयात परळीमध्ये धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर धनंजय मुंडे हे सध्या परळीमध्ये आहेत आणि आताची ही दृश्य आपण तिथली पाहतोय। वैद्यनाथ मंदिरामध्ये सध्या धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत। परळीमधल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी सध्या धनंजय मुंडे वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये पोहोचल्याचं कळतंय। एकीकडे आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे परळीमध्ये होते आणि आता ते परळीमध्ये सध्या दर्शन घेताना दिसतायत। वैद्यनाथ मंदिरामध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत। तर आताची ही बातमी आपण बघतोय। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी या बातमीविषयीचे अपडेट्स देत आहेत। गोविंद, यावेळी आपण बघतोय की राज्याचे मंत्री अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे परळीमध्ये मागच्या 2 दिवसापासून होते। आज ते स्वतः वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि इथून त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा जाणार आहेत। काल दिवसभर जे आंदोलन खरं तर परळी परिसरामध्ये झाले, वेगवेगळ्या प्रकारचे लोक रस्त्यावरती उतरले, रस्त्यावर उतरून वाल्मिक कराड संदर्भातल्या एकूण प्रकाराचा निषेध नोंदवला जात होता। त्यावेळी धनंजय मुंडे हे स्वतः नात्रामध्ये त्यांच्या गावी होते। दिवसभर काल ते आहेत, परवा दिवशी सकाळी ते आलेत आणि त्यामुळे आपण बघतो की इथल्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आज ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी आज वैद्यनाथाचं दर्शन सध्या घेत आहेत आणि इथून पुढे ते कार्यालयात बसणार आहेत। स्वाभाविक आहे की परळी विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील एकूण कामासंदर्भातले जे काही लोक येत आहेत त्यांच्या भेटीगाठी सुद्धा ते घेणार आहेत। गोविंद, एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासूनचं आपण एकूणच परळी असेल, बीड असेल, संपूर्ण जिल्ह्याभरातलं वातावरण असेल आपण बघतोय काहीसं संवेदनशील असं झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? त्याविषयी काही ते बोललेत का? नाही, अद्याप या सगळ्या प्रकाराबद्दल एकदाही धनंजय मुंडे पूर्णपणे बोललेले नाहीयेत आणि कदाचित ते वाट पाहत असतील की यात ज्या काही घडामोडी घडतायत, रोज नवीन काहीतरी गोष्टी पुढे येत आहेत, ते बोलणार नक्की आहेत माध्यमांशी, पण जोपर्यंत या प्रकरणाचं सगळं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत कदाचित बोलणार नाहीत। आणि स्वाभाविक आहे, कारण एकतर ते सरकारमधले मंत्री आहेत, त्यामुळं त्यांना सरकारमध्ये घडणाऱ्या घटना असतील किंवा बाहेर ज्या प्रकारचे आंदोलन होत आहेत त्या संदर्भात ते अधिकृत पुढे काही बोललेले नाहीयेत। मात्र माहिती अशी मिळते आहे की लवकरच या संदर्भात ते स्वतः पुढे येऊन बोलण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। तर मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वैजनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।